प्रसाद तयार करायसाठी रात्रीचा 2:30 वाजताच आम्ही सगळे उठलेलो. अक्षाला मी आदल्या दिवशीच बोलवून घेतलेलं. तयार होऊन पहिला पातेलं लावून घेतलीत. मम्मीला आमच्या व्हिडिओत घेतले की नाही, मम्मी आमची लई खुश होत्या. बरोबर 3 वाजता बाबांनी अशी शेगडी पेटवली. दुसरी शेगडी पेटवताना आवाज कसला झाला बघा की भावानो, भास्स दिसानं असा आवाज आला. मग पोहे तयार करायला सुरुवात केली. एका बाजूला पिंट्या आणि अक्षा पोहे भिजवालतीत आणि तुम्हाला सांगतो भावानो, रात्री चिराचिरी केलती म्हणून की नाही सकाळी काम लय हलकं झालतं. अर्धा कांदा ह्या पातेल्यात आणि अर्धा त्या पातेल्यात टाकला. आपल्याला टोटल 20-20 किलोची 2 पातेलं करायची होती. फादरांनी 1 नंबरमध्ये 200 नॉटमध्ये पोहे केलतं. तोपर्यंत एकेकाची एंट्री झाली. अशा बी आलं आणि टल्ल्या बी आलं. आणि तुम्हाला सांगतो भावानो, पिल्लं सुद्धा सकाळ सकाळ लय लवकर उठलेलं आणि ते पण येणार होतो. भावानं म्हटलं लांबड लावून कसा 2 टेबलं घ्या, पातेली ठेवा आतमध्ये आणि जाता जाताना एकच विषय असं जे म्हटलं. 4:30 वाजता जे स्टार्टर मारलेला, 5:30 वाजता डोंगरावर बरोबर प्रसाद वाटायला सुरुवात केली. आणि तुम्हाला म्हटलेलं की नाही भावनो, आपल्या कोल्हापूर जनतेची ओढ ही बघा गर्दी. सुट्टी नॉटमध्ये की नाही पब्लिक ढीग आलतं आणि पिल्लं पण की नाही प्रसाद वाटायला बसलेलं. आणि आपल्यासमोर आणि कार्यकर्ती होती, तिने भात वाटायला आणलेला. आणि 1.5 तासामध्ये की नाही भावनो सगळा प्रसाद संपला. प्रसाद संपल्यावर आम्ही सगळे की नाही दर्शनासाठी गेलतो. एवढी सगळेजण आम्ही होतो बघा. सगळेजण प्रसादासाठी कार्यासाठी नुसती सगळेजण आलेलीत. आणि 200 नॉटमध्ये की नाही 1 नंबर कार्यक्रम झालता. आणि शेवटी एकच ज्योतिबाच्या नावानं